इथे येतोय तर आपल्याला भान हवं आहे की आपण ड्रेस कोड कसा घालतो आणि कसं येतं हे सर्वात पहिले महत्त्वाचं आहे. कारण की हे आम्ही चाललोय आज भिवंडीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात सनिधा आणि आम्ही चाललोय आज आरती आम्ही करणार आहोत. खूप भारी दिवस आहे एकादशीचा आणि अधिक महिना, तर चालला आम्ही भिवंडीला. थप्पड़ खाई रे सर्व शिवभक्तांचं शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या वतीनं सहर्ष शिवमय स्वागत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री छत्रपती शिवरायांची महाआरती रोजच्या प्रमाणे ठीक 7 वाजून 15 मिनिटांनी या ठिकाणी सुरू केली जाईल. रोजच्या प्रमाणे छत्रपती शिवरायांची महाआरती ठीक 7 वाजून 15 मिनिटांनी या ठिकाणी सुरू केली जाईल. उपस्थित सर्व शिवभक्तांना विनंती असेल आपण मुख्य सभामंडपामध्ये जमायचे आहे. महाआरती सुरू झाल्यानंतर कोणीही तटबंदीवर तटबंदी खाली अथवा या शक्तिपीठ परिसरामध्ये फिरणार नाही, फोटोशूट करणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. आपण या ठिकाणी उपस्थित झाला असाल तर आपण देवगी कक्षाशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर महाराजांच्या समोर कुणीही फोटोसाठी गर्दी करू नका.
विनंती असेल. श्री शिवाजी महाराज की जय. खऱ्या अर्थानं रोजच्या प्रमाणे होणाऱ्या या महाआरतीला या सभा मंडपामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व माता भगिनी, शिवकन्या, शिव मानकरी, श्री शिवभक्त सनीदादा करसनदास संते आणि परिवार राणा डोंबिवली यांच्या पूर्ण परिवाराच्या माध्यमातून आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून शिवरायांची महाआरती संपन्न झालेली आहे. धन्यवाद. जय शिवराय. सोशल मीडिया रिलेटेड काही सूचना असतील. तटबंदीवर किंवा तटबंदी खाली या शिवसृष्टीमध्ये फिरताना तुम्ही जे फोटो काढता वेशभूषेतनं आपल्याला जायचं आहे. भक्तांचं शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या वतीनं सहर्ष शिवमय स्वागत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत ऋषिवंदिते छत्रपती शिवरायांची महाआरती आता संपन्न झाली आणि खऱ्या अर्थानं या महाआरतीला उपस्थित असणाऱ्या, खरं तर यूट्यूबच्या चॅनलवर प्रसिद्ध असणाऱ्या, सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या शिवकन्या खऱ्या अर्थानं रश्मिता ताई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी प्रथमतः ताईंचं शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या वतीनं शिवमय स्वागतही करतोय. आज ताईंना खऱ्या अर्थानं आरतीचा ही योग आला, मान मिळाला सभामंडप गाभाऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या चरणाशी नतमस्तक होण्याचा योग आला. मी ताईंना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. जय शिवराय. पहिली गोष्ट म्हणजे मला माहिती नव्हतं मी येणार आहे आणि सनीदादाच्या तुम्ही आली आणि आज इतकं भारी वाटतंय कारण की अधिक महिन्यात एकादशी आहे. त्या दिवशी मला आरतीचा मान भेटलाय म्हणजे मी मला स्वतःला भाग्यवानच समजेन की महाराजांच्या चरणी मला त्या दिवशी यायचा मान भेटलाय आणि खरंच खूप भारी आहे. सगळ्या म्हणजे बहुतेक स्कूलच्या किंवा लहान मुलांना मी विनंती करेन की एकदा तरी तुम्ही या, तुम्हाला समजेल आपला इतिहास जसा आपला कमी होत चाललाय. मुलांना सगळं बघायला भेटेल, सगळ्या माहिती भेटेल आणि खरंच खूप भारी आहे. स्वर्ग म्हणजे काय ते आज मी बघितलंय. थँक्यू सो मच. तुमच्या सगळ्यांचे आभारी आम्हाला बोलावल्याबद्दल. जय शिवराय. जय शिवराय. धन्यवाद. या ठिकाणी आपण या महाआरतीला उपस्थित राहिले आणि आपलं मनोगत सुद्धा या ठिकाणी आपण व्यक्त केलं. तर फायनली आमची आरती झालेली आणि खूप भारी वाटलं आहे. आजचा दिवस खूपच छान गेला आहे. एकादशी त्यात अधिक महिन्याची आणि मी सगळ्यांना सांगेनच की सगळ्यांनी या, आपला जो इतिहास आपण विसरत चाललो आहे तो बघायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतः रिक्वेस्ट करेन आणि मला असं वाटतं की या गोष्टीसाठी रिक्वेस्ट करायची काहीच गरज लागली नाही पाहिजे. जर आपण महाराजांच्या इथे येतो आहे तर आपल्याला भान हवं आहे की आपण ड्रेस कोड कसा घालतो आणि कसं येतो हे सर्वात पहिले महत्त्वाचं आहे. कारण की हे फक्त महाराजांचं मंदिर नसून आपल्या आराध्य देवतांचं नुसतं मंदिर नसून आपल्यासाठी स्वर्ग आहे आणि त्या ठिकाणी कसं जावं ह्याचं भान आपल्याला पाहिजे. खरंच खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि अख्ख्या महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे. त्यासाठी आम्ही खूप म्हणजे स्वतःला बेस्ट समजतो की आपल्या भिवंडी ते आहे, जवळपासच आहे आपल्या. आणि खरंच या, तेव्हा ज्यावेळेस तुम्ही याल तेव्हा तुम्हाला कळेल की ताई जे बोलत होते ते योग्य होते. इथे येऊन सगळं काही विसराल आणि खूप गोष्टी शिकण्यासारख्या. खूप भारी. जय शिवराय. जय महाराष्ट्र.